शिवाजी महाराजांच्या विचारांचा अभाव, शिवव्याख्याते रजत फुलजींच्या व्याख्यानातून समाजाला मार्गदर्शन। आजच्या तरुण पिढीनं शिवाजी महाराजांचा खरा वारसा उचलण्याची गरज। चंदगड तालुक्यातील रामपूर इथं दुर्गामाता देवीच्या उत्सवानिमित्त आयोजित शिवचरित्र व्याख्यानात शिवव्याख्याते रजत फुलजी यांनी शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचा उल्लेख केला, पण त्यांच्या विचारांचा आजच्या समाजात अभाव असल्याची खंत व्यक्त केली। त्यांनी म्हटलं की आज छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो सर्व राजकीय नेते वापरतात, पण त्यांच्या विचारांचा वापर मात्र होताना दिसत नाही। शाहिस्ते खानाची बोटं, अफजल खानाचा कोथळा आणि औरंगजेबाच्या लढाईतील विजय या पलीकडील शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आणि विचार आजच्या तरुण पिढीला समजावला जात नाही। कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचं पूजन झालं। शिवचरित्र अभ्यासक रजत फुलजी पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं। शेतकऱ्यांचे हक्क राखण्यासाठी त्यांनी नोंद केली, सतीची चाल बंद केली आणि खऱ्या अर्थानं रयतेचं राज्य उभारलं। त्यांनी रायगड किल्ल्याचं उदाहरण देत सांगितलं की हिरोजी इंदुलकरांनी 350 वर्षांपूर्वी बांधलेला रायगड आजही अभेद्य आहे, पण 6 महिन्यात उभारलेला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतोय यावर खेद वाटतो। फुलजी यांनी आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शन करत म्हटलं, फक्त कपाळावर चंद्रकोर लावून आणि दाढी वाढवून शिवाजी महाराजांसारखं दिसणं महत्त्वाचं नाही, तर त्यांच्या विचारांचा अवलंब करणं महत्त्वाचं आहे। व्यसनाधीनतेच्या आहारी न जाता शिवाजी महाराजांच्या विचारांचा सन्मान केला तरच 350 वर्षापूर्वीच्या कर्तृत्वाला खऱ्या अर्थानं सन्मान मिळेल। व्यसनाधीनतेच्या आहारी न जाता शिवाजी महाराजांच्या विचारांचा सन्मान केला तरच 350 वर्षापूर्वीच्या कर्तृत्वाला खऱ्या अर्थानं सन्मान मिळेल। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक विलास नाईक यांनी केलं। व्यासपीठावर दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी निंगाप्पा बोकडे, पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी विलास कागणकर, आर न्यूजचे प्रतिनिधी राजेंद्र शिवणगेकर, सतीश धांजरी, प्रकाश शिंदे, विठ्ठल मादगावकर, चंद्रकांत काकडे, ज्योतिबा ढेरे, पांडुरंग घोळसे, विठ्ठल यादव, सुनील देवण आदी मान्यवर उपस्थित होते।